नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण क्लास 10 मॅथ्स 1चा पहिला चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव काय आहे? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय सर्वात पहिले एक समजून घेऊया आपण. तर सर्वात पहिले जी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे त्याचं एक जनरल इक्वेशन आहे. ते काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. राईट. आता x अँड y काय आहे बेटा? तर हे आहे व्हेरिएबल. हे काय आहेत? व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय? तर व्हेरिएबल मध्ये ज्यांची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. x च्या जागी आपण 0 पण टाकू शकतो, 1 पण टाकू शकतो, 2 पण टाकू शकतो, 3 पण टाकू शकतो. म्हणजे या x ची व्हॅल्यू काय आहे? फिक्स नाही. तर यांना आपण काय म्हणतो? x अँड y ला व्हेरिएबल म्हणतो. म्हणजे x ची व्हॅल्यू काय असू शकते? तर 0 असू शकते, 1 असू शकते, 2 असू शकते, 3 असू शकते अँड सो ऑन, काहीही असू शकते. ठीक आहे. तसंच y ची व्हॅल्यू सुद्धा 1, 2, 3, 4 अँड सो ऑन अशी असू शकते. ठीक आहे. तर यांना आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. व्हेरिएबल किती आहे? 2 आहे. एक आहे x आणि दुसरा आहे y. त्याच्यामुळे यांना आपण म्हणतो टू व्हेरिएबल. राईट. नाव आता इथे एक वर्ड आलेला आहे इक्वेशन. जिथे आला इक्वलचं साइन त्याला आपण म्हणत असतो इक्वेशन. राईट. जिथे आलं इक्वेशनचं साइन त्याला आपण, जिथे आलं इक्वलचं साइन त्याला आपण काय म्हणत असतो? इक्वेशन. आणि आता ए बी अँड सी काय आहे? ए बी अँड सी यांना आपण म्हणत असतो रियल नंबर. हे काय आहेत? रियल नंबर. तुम्हाला माहित असेल 2 प्रकारचे नंबर असतात. एक असतात रियल नंबर आणि दुसरे असते नॉन रियल नंबर. तर आपल्या सिलेबसमध्ये फक्त रियल नंबर आहेत. ए बी सी हे काय आहेत? रियल नंबर. ठीक आहे. आता लिनियर हा एक वर्ड आलेला आहे. जेव्हा आपण x अँड y ची अलग अलग व्हॅल्यू पुट करतो तेव्हा आपल्याला काही ना काही सोल्युशन मिळेल आणि ते सोल्युशन अलग अलग जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला काय मिळते? एक स्ट्रेट लाईन मिळत असते. त्यामुळे याला काय आपण काय म्हणत असतो? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. समजलं? आता कंडिशन काय आहे बेटा? तर यात काही कंडिशन. सर्वात पहिले x चा जो हायेस्ट पॉवर आहे तो किती असायला पाहिजे? 1. ठीक आहे. त्याच्यानंतर y चा हायेस्ट पॉवर किती असायला पाहिजे? 1. राईट. या 2 कंडिशन झाल्या. त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू 0 असू शकत नाही. ठीक आहे. 1, -1, 2, -2, 0.3, √2, √5 काही असणार पण a ची व्हॅल्यू 0 असणार नाही. चौथी कंडिशन काय आहे? b ची व्हॅल्यू सुद्धा 0 असू शकत नाही. जर या चारही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण म्हणूया आपलं इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. अदरवाइज आपलं इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल राहणार आहे. मे बी लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल होईल किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा दुसरं काही इक्वेशन बनणार पण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनणार नाही. या 4 कंडिशन आपल्याला सॅटिस्फाय करावं लागतात. आता बेटा आपल्या जे पुस्तक आहे याच्यामध्ये हा एक चार्ट दिलेला आहे. दिसतोय तुम्हाला हा चार्ट? हा चार्ट बघूया. या चार्ट मध्ये काय म्हटलेलं आहे? इज द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर इथे 7 इक्वेशन दिलेलं आहे. राईट. या 7 इक्वेशन मध्ये हे 7ही इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहेत की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तर या आपण चेक करूया. सर्वात पहिलं इक्वेशन काय आहे? तर पहिलं इक्वेशन आहे 4m प्लस 3n इज इक्वल टू 12. राईट. नाव आता आपण काय करूया? हे जे जनरल इक्वेशन आहे याला कम्पेअर करूया. ठीक आहे. कम्पेअर करण्यासाठी आपल्याला काय करायला? हा 12 इकडे आणावा लागेल. तर आपल्याला याला रिराईट करावं लागेल. 4m प्लस 3n मायनस 12 इज इक्वल टू 0 असं आपण याला रिराईट केलेलं आहे. आता काय करूया? कम्पेअर करूया. ठीक आहे. जनरल इक्वेशन सोबत कम्पेअर करूया. तर जनरल इक्वेशन काय आहे? ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता a किती आहे रे बेटा? a ची व्हॅल्यू आहे 4. म्हणजे ही 0 आहे का? नाही, ही 0 नाही. राईट. दुसरे b ची व्हॅल्यू किती आहे बेटा? तर b ची व्हॅल्यू आहे 3. राईट. ही सुद्धा 0 नाही. त्याच्यानंतर आता x म्हणजेच काय झाला? x म्हणजेच m झालेला आहे.
आता याचा पॉवर किती आहे 1 आणि आपल्याला किती पाहिजे x टू द पॉवर 1 पाहिजे, x चा पॉवर किती पाहिजे 1 पाहिजे. त्याच्यानंतर y म्हणजेच काय आहे तर y म्हणजेच n आहे. याचा पण पॉवर 1 आहे, याचा पण पॉवर 1 आहे. राईट. आता आपण बघूया याचा पॉवर 1 आहे, याचा पण पॉवर 1 आहे. a ची व्हॅल्यू 0 नाही, b ची पण व्हॅल्यू 0 नाही. म्हणजेच हे काय झालं येस above equation is a linear equation in two variable, right? In two variable. ठीक आहे, समजलं? पहिला सॉल्व झाला. चला आता आपण दुसरं करूया. याला नोट डाऊन करून घ्या. ठीक. हा, आता दुसरं काय म्हणताय रे बेटा? दुसरं म्हणताय 3x² मायनस 7y. ठीक आहे, 3x² - 7y इज इक्वल टू 13. राईट. आता आपण काय करू, याला रिराईट करूया. तर या 13ला मी इकडे घेऊन घेतो. तिथे काय मिळणार 3x² - 7y मायनस 13 इज इक्वल टू 0. आता आपण काय करू, हे जे आपलं जनरल इक्वेशन आहे याच्यासोबत कम्पेअर करूया. राईट. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू किती आहे तर a ची व्हॅल्यू आहे 3, b ची व्हॅल्यू किती आहे -7. राईट. x चा हायेस्ट पॉवर किती आहे बेटा 2. म्हणजे इथे आपण माती खाऊन राहिलेलो आहे. आणि y चा हायेस्ट पॉवर किती आहे 1. इथे किती आहे 2. त्याच्यामुळे या 4 कंडिशन पैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार याला, नो अबोव इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन in two variable. राईट. याला आपण काय म्हणूया, अबोव इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर दुसरं झालेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपण तिसरं करूया. आता तिसरं काय दिलेलं आहे बेटा, तिसरं दिलेलं आहे √2x मायनस √5y इज इक्वल टू 16. ठीक आहे. तर आता आपण काय करू, याला रिराईट करूया. इथे काय आहे √2x मायनस √5y मायनस 16 इज इक्वल टू 0. आता याला या इक्वेशन सोबत कम्पेअर करूया. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू किती आहे √2 आहे, म्हणजे 0 आहे का नाही. पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. b ची व्हॅल्यू किती आहे बेटा -√5 आहे. ठीक आहे. नाव x चा हायेस्ट पॉवर किती आहे 1 आहे. ठीक आहे, हायेस्ट पॉवर किती आहे 1. y चा हायेस्ट पॉवर किती आहे 1. म्हणजे ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते, ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते आहे, ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते आहे आणि ही कंडिशन सॅटिस्फाय होते आहे. म्हणजे चारही जेव्हा आता कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तेव्हा आपण काय म्हणूया, येस अबोव इक्वेशन इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर आता आपण बघूया चौथं काय म्हणते आहे तर 0x राईट प्लस 6y मायनस 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता हे इक्वेशन आहे. आता काय करूया, ह्याला आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सोबत कम्पेअर करूया. ठीक आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू किती आहे, इथे 0 आहे, पण a ची व्हॅल्यू 0 नाही पाहिजे आपल्याला. तर पहिली कंडिशन सॅटिस्फाय नाही होते. b ची व्हॅल्यू किती आहे 6. x चा हायेस्ट पॉवर किती आहे 1. ठीक आहे. y चा हायेस्ट पॉवर किती आहे 1. ठीक आहे. त्यामुळे ह्या 4 पैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे आपण काय म्हणणार, नो अबोव इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. राईट. आता करूया 5वं गणित.
तर पाचवं काय म्हणताय बेटा, तर 0.3x ठीक आहे प्लस 0y मायनस 36 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता याला आपण काय करूया, आपल्या जनरल इक्वेशन सोबत कम्पेअर करूया. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू किती आहे, तर a ची व्हॅल्यू आहे 0.3. b ची व्हॅल्यू किती आहे 0. ठीक आहे. x चा हायेस्ट पॉवर किती आहे 1. y चा हायेस्ट पॉवर किती आहे 1. आता ही कंडिशन सॅटिस्फाय होते आहे, ही कंडिशन सॅटिस्फाय होते आहे, ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते आहे, पण ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्यामुळे आपण काय म्हणूया, नो above equation is not a linear equation in two variable. Right. now next करूया. नेक्स्ट काय म्हटलेलं आहे, 4/x ठीक आहे प्लस 5/y इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता आपण याला काय करू, जनरल रिराईट करूया. तर 4 कसं लिहू शकतो, 4 इंटू 1/x लिहू शकतो प्लस 5 इंटू 1/y करू शकतो आणि हा प्लस 4 इकडे जाणार तर काय होणार -4 इज इक्वल टू 0. आता 1/x ला आपण x टू द पॉवर -1 लिहू शकतो आणि 1/y ला आपण y टू द पॉवर -1 लिहू शकतो. तर आपण याला लिहूया 4 इंटू x टू द पॉवर -1 प्लस 5 इंटू y टू द पॉवर -1 -4 इज इक्वल टू 0. आता आपण काय करूया, या जनरल इक्वेशन सोबत याला कम्पेअर करूया. ठीक आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू किती येते, तर a ची व्हॅल्यू येते 4, b ची व्हॅल्यू येते 5. x हायेस्ट पॉवर किती आहे -1. आपल्याला किती पाहिजे होता 1, पण आहे किती -1. y चा हायेस्ट पॉवर किती आहे -1. ठीक आहे. म्हणजे या 4 पैकी 2 कंडिशन तर सॅटिस्फाय होते, पण या 2 कंडिशन सॅटिस्फाय होऊन नाही राहिलेल्या आहे. त्याच्या आपण काय म्हणाय, त्याच्यामुळे आपण यांना काय म्हणू, नो above equation is not a linear equation in two variable. समजलं. नाव आता लास्ट 7वं करूया आणि आजचा व्हिडिओ आपण थांबवून देऊया. तर 7वं काय म्हणते आहे, तर 7 ठीक आहे सॉरी 4xy लाईट गेलेली असून क्लिअर दिसत नाही आहे -5y -8 इज इक्वल टू 0. आता बेटा आपल्याला काय करायचं आहे, याचा पॉवर आहे x चा पॉवर आहे 1, y चा पॉवर किती आहे 1. तर 1 + 1 किती होत आहे 2. तर दोघांचा मिळून हायेस्ट पॉवर किती झाला, तर तो झाला 2. त्याच्यामुळे हे तर लिनियर इक्वेशन नाही. ठीक आहे. आपण डायरेक्टली लिहू शकतो, नो अबोव इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पण आपण दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करूया. आपण काय करू, या पूर्ण इक्वेशनला y ने डिवाइड करूया. ठीक आहे. डिवाइड अबोव इक्वेशन बाय y. ठीक आहे. तर काय येणार 4xy डिवाइडेड बाय y मायनस 5y डिवाइडेड बाय y माइनस 8 डिवाइडेड बाय y इज इक्वल टू 0. y ने y को मार डाला. आता इथे काय आलं 4x, y ने y को मार डाला. इथे काय आलं 5 आणि -8 इंटू 1/y इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता या 1/y ला कसं लिहिणार, y टू द पॉवर -1 लिहिणार. तर 4x -5 -8 इंटू y टू द पॉवर -y इज इक्वल टू 0. आता याला इकडे करूया. तो 4x -8 y टू द पॉवर -1 -5 इज इक्वल टू 0. राईट. एवढं आलेलं आहे. तर आता x चा पॉवर किती आहे 1 आहे. तर सर्वात पहिले काय करूया, आपण याला जनरल इक्वेशन सोबत कंपेअर करूया. तर कंपेअर विथ ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू किती आहे रे, तर a ची व्हॅल्यू आहे 4, b ची व्हॅल्यू किती आहे -8. ठीक आहे. x चा हायेस्ट पॉवर किती आहे 1 आणि y चा हायेस्ट पॉवर किती आहे -1. तर ही कंडिशन सॅटिस्फाय होते.
ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते आहे, ही कंडिशन सुद्धा सॅटिस्फाय होते आहे, पण ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळे आपण काय म्हणणार, नो, above equation is not a linear equation in two variable. तर मुलांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.